तर मित्रांनो तुम्ही म्हणशाल नेमकं पार्टी कशाची चालू आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्याला काही घरी करमत नाही, त्याच्यामुळे आपण आपल्या मामाच्या पोरांना घेऊन निघलो होतो बरं का फिरायला. आणि एन्जॉय करायला तर डायरेक्ट स्प्राईटचा बॉक्सच आणलेला होता भाऊ. आणि आपल्यासाठी मस्तपैकी एक स्टिंगची बाटली आणलेली होती भाऊ त्यांनी. सगळ्यांना बाटल्या भेटल्या पण दुर्गाला काही भेटलीच नाही भाऊ. ती लागली भाऊ मग मला मारायला. आणि बोरीला तर एक बोर नव्हतं तरी मोकारी यांना देऊ राहिले भाऊ. धरण ओव्हरफ्लो होतं हे ऐकलं होतं, पण इकडे तर इरी सुद्धा ओव्हरफ्लो होते. चालू तर पार घाम निघला भाऊ, कारण की आपण 2-1 किलोमीटर आलेलो होतो पै वावरात आल्यावर मस्तपैकी शेंगा बिंगा घेतल्या भाऊ मग खायला. आणि शेंगा तर इतके घेतल्या ना भाऊ पार मापाच्या बाहेर. मला तर पहिले वाटलं चायला काही खजिना बिजिना दिसला काय आणला, पण नंतर कळलं विड पक्षींचे अंडे म्हणून. या नदीचं पाणी बघून तर मला तर असं वाटत होतं आंघोळच करावं काही इथं. चायला इथं तर गॉगल घालून शेंगा खायचं काम चालू आहे. आपल्या मामांचे पोरं मस्तपैकी एन्जॉय करते भाऊ इथं. आणि इकडे तर वेगळाच कार्यक्रम चालू आहे भाऊ कशाचा तरी. आणि इडो रेस्तवरच माझ्या पोटातलं सगळं जिरलं, त्याच्यामुळे म्हणलं पहिले भात्ता काढा म्हणलं खाऊ द्या म्हणलं. भात्ता तर आणलेलाच होता पण सोबत सफरचंद सुद्धा होते भाऊ. आणि शेंगा काय कच्ची बरोबर नव्हतं लागत, त्याच्यामुळे मस्तपैकी भाजायचं चालू आहे भाऊ इथं. आणि त्याच्यासोबत मक्का सुद्धा भाजायचं काम चालू आहे. फायनली मग भाजून बिजून झालं, पण मिठाची कमी होती भाऊ. मीठ असतं तर अजून मजा आली असते खायला. लगेच मस्तपैकी रिंगण बिंगण केलं आणि लगेच खायला चालू केलं भाऊ. तेवढ्यात इतका भयानक पाऊस आला ना, चला घरी जावं लागणार आता. एक तर पॅन्ट बी नाही आपल्याकडे. तर मित्रांनो व्हिडिओ येतच बंद करू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.